रन झालेले आहेत. एक ओव्हर अजूनही बाकी आणि आता युवराज यादव आले देण्यासाठी. इर्शाद सुद्धा आलेले आहेत. पहिला डाव सुरू आहे. आजच्या दिवसातील मात्र महत्वपूर्ण सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जो जिंकेल तो मात्र यानंतर माज 11 संघाबरोबर खेळणार आहे आणि तो संघ कोणता असेल ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर, चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉलवर इकडे रनआउटची विकेट येते. डॉट बॉलही आलाय आणि रनआउटची विकेटही आली आहे. स्ट्राईकवर मुबारक आले, ही जमेची बाब आहे. सलाउद्दीन त्यात नवीन बॅटर मुबारक. स्ट्राईकवर मुबारक आहेत. या मैदानाचा असणारा अनुभव 21 धावांवर बॅटिंग करतायत. परंतु पहिला बॉल युवराजने खूप चांगला टाकलाय. मान्सून ट्रॉफी प्रमोद शेळके सर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अक्षय पांडव सरांची स्पर्धा. ही समस्या युवराजच्या बाबतीत पहिल्या मॅच पासून राहिली आहे. काही चांगले बॉल टाकले परंतु एक्स्ट्रा रन हा मात्र पहिल्या मॅच पासून त्याने टाकले. एकही मॅच सोडली नाही. जय विश्वकर्मा यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपले स्वागत असेल. पुन्हा एकदा युवराज फुलटॉस बॉल होता, त्याला स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळले. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि आता 2 धावा पूर्ण करतात. तिकडे धाव संख्या 2 ने पुढे गेली. 35. 4 बॉल अजूनही बाकी आहे. विश्वनाथ जाधव भारतीय टेनिस क्रिकेट मध्ये एक मोठं नाव स्वतः मॅचचा आनंद घेत आहेत. या बैला मात्र करोड टप्प्याचा बॉल टाकलाय. मुबारक म्हणतात नाही आणि डॉट बॉल येताना पाहिला मिळेल युवराज यांचा. धानी आणि वालीव दोन्ही गाव जवळ ऐकून होतो. धानीचे विश्वनाथ असा उल्लेख आमचा सातत्याने होतो. परंतु धानीमुळे परंतु वालीमध्ये येण्याचा तरी योग आलाय सध्या आणि त्यांच्याकडून सगळं ग्राउंड वालीमध्येच आहे. प्रॅक्टिस इकडेच होते त्यांची. चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला. खेळा फिल्डर येतात त्या ठिकाणी. हाताने नाही परंतु पायाने अडवलाय आणि तिकडे 2 धावा. धाव संख्या 2 ने पुढे जाते. 37 धावा. विश्वनाथ यांच्या खूप साऱ्या खेळी आमच्या लक्षात आहेत. मग सुप्रीमो चषकातल्या परंतु शक्ती चषकातील खेळ मला अजूनही लक्षात आहे. जे रिव्हर्सचे फटके त्यांनी खेळले होते आणि जबरदस्त खेळी केली होती. यावेळेला पुन्हा एक धाव पिकेट केलाय खरा आणि आता युवराज पकडतायत कॅच. मुबारक आउट. शेवटचा बॉल आहे आणि धाव संख्या 37 झाली आहे. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. मुबारक यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. या षटकात 5 बॉलला 5 रन खर्च केले युवराज यादव यांनी. 37 झालेले आहेत. यानंतर शेवटची मॅच असेल माज 11 संघाबरोबर. या मॅच मधील विजेता संघ खेळेल रुद्र 11 वालीव आणि चालू असताना सामना मॉर्निंग चॅम्पियन वालीव यांच्यामध्ये आहे. मॉर्निंग बॅटिंग करते सध्या, युवराज बॉलिंगला. या ओव्हरमध्ये फक्त 5 रन दिल्या.
कौतुक करावं लागेल आणि 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 37-38 करायच्यात मॅच जिंकण्यासाठी.